महाराज की जय। महानुभाव शिदोरी आश्रम निपाणी, छत्रपती संभाजीनगर येथून आलेला हा आश्रम तालुका मुदखेड, जिल्हा नांदेड, गाव उमाटवाडी, मुक्ताजी या गावकरी मंडळींनी हा शिदोरी सत्संग आयोजित केला आहे। आज आपल्या शिदोरी सत्संगामध्ये चिकाळा व बदकलवाडी या ठिकाणी आम्ही होतो। तेथीलही सद्भक्त मंडळी, भजनी मंडळ त्यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे। आपणही सर्वजण या ठिकाणी सुसज्जपणे देवाचं चिंतन करण्यासाठी एकत्रित आला आहात। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या लीळांचं चिंतन आपण करत आहोत मित्रांनो। आणि म्हणून एक कथा तुम्हाला अशी सांगणार आहे, एकांत काळामध्ये घडलेली खूप सुंदर अशी कथा आहे। जो भक्त असतो ना, तो कधी विभक्त होत नाही मित्रांनो। पण जेव्हा तो भक्त नसतो ना, तेव्हा तो कसा असतो, क आणि त हे मिक्स असतं मित्रांनो। भक्त या शब्दात त नसलं की भक्त होऊन जातं, म्हणजे तो भुकतो, बोलतो, निंदा करतो, चुगल्या करतो। जोपर्यंत माणूस भक्त होत नाही तोपर्यंत माणूस भुगत राहतो, शिशुपालासारखं। आणि म्हणून भक्त आधी माणूस भक असतो, म्हणजे भकास असतो। पण जेव्हा ज्ञान होतो, संतांच्या संगतीत आपण लागतो, देवाचं तत्वज्ञानाचं चिंतन आपण करतो, तेव्हा आपल्याला कुठं ज्ञान होतं आणि ज्ञान झालं की आपण भक्त होऊन जातो। आणि म्हणून भक्त कसा आहे, एकांकीचा, तो आपल्याला बघायचा आहे। खूप सुंदर असा भक्त आहे। आणि म्हणून ती कथा तुम्हाला एकांत काळामधली सांगणार आहे। तीच कशी आहे म्हणाले, ओरंगल प्रदेशी ब्राह्मणा भेटी प्रेमदान। ओरंगल प्रदेशी ब्राह्मणा भेटी प्रेमदान। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी ओरंगल प्रदेशात एकांत काळामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी भिक्षा मागून खात होते। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी भिक्षा मागत होते मित्रांनो। अनंत ब्रह्मांडाचा नायक असणारा तो आपल्यासाठी आपल्या दर्जात येत होता। वास्तविक देवाला काही खायला लागतं, देवाला अन्नाची कमी आहे? अहो, देव तुमच्यासाठी तुमच्या दर्जात येतो आणि वाढोवाढी अर्थवंताला दिवसतो। अर्थवंताला दिवसून त्या ठिकाणी अर्थवंत ज्या वाड्यात आहे त्या वाड्यात सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी भिक्षाला जातात। आणि भिक्षा शब्द टाकल्यानंतर त्या ठिकाणावरून अर्धी कोरभर चपाती जे काय असेल ते तुम्ही देता आणि तेने करून तुम्हाला अधिकार बांधतो, म्हणजे ज्ञान तुम्हाला प्राप्त होतं। निर्हेतुक भूत भजन ज्ञानाप्रती साधन, अहेतुक भूत भजन अहेतुक मायापूर भजन प्रेमाप्रती साधन। हे देवाने दोन वचन सांगितले मित्रांनो। निर्हेतुक अन्नदान केलं तर ज्ञान होतं, आणि निर्हेतुक करत राहिले तर पुढे चालून तुम्हाला परमेश्वराच्या ठिकाणी सुद्धा निर्हेतुक पूर भजन घडतं आणि तुम्हाला प्रेम होतं। प्रेम म्हणजे हे नाही बरं, प्रेम म्हणजे देवा व्यतिरिक्त तुम्ही राहू शकत नाही। जसं इथलं प्रेम बघितलं असेल तुम्ही, कधी सैराट चित्रपट बघितला असेल तुम्ही, हे इथलं प्रेम आहे मित्रांनो, हे विषयाचं प्रेम आहे। पण असंच प्रेम देवाचं पण लागतं, देवाला पण आपण देवाचं सुद्धा आपण प्रेम जिंकू शकतो मित्रांनो। आणि मग रुक्मिणी मातेला सुद्धा प्रेम संचार झाला होता। आणि मग रुक्मिणी माता देवाबिगर राहू शकत नव्हती, कुंती माता त्या ठिकाणी देवाबिगर राहू शकत नव्हती। अशा प्रकारे प्रेम साधन निरूपण या ठिकाणी करत आहेत सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी। आणि म्हणून देव भिक्षा करत आहेत एकांत काळामध्ये। मग ओरंगल प्रदेशी गोसावी गावे एकी पाणीपात्र विजय केले।
सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी पाणी पात्राला भिक्षासाठी एका घरी भिक्षेला गेले. साधू त्याच्याच घरी भिक्षेला जातो मित्रांनो, देव त्याच्याच घरी भिक्षेला जातो ज्याचं प्राक्तन असतं, त्याने जोडलेलं असतं. आणि म्हणून त्या ठिकाणी भिक्षा मागितल्या जाते मित्रांनो. आणि म्हणून तुम्हाला काल सांगितलं, भिक्षा मागायला आपल्या घरी कोणी आलं तर त्या ठिकाणी त्याला आपण रिकाम्या हाताने पाठवू नये, काही ना काहीतरी दिलं पाहिजे. कारण काय सांगता, उद्या तुमच्या घरी देव सुद्धा भिक्षाला येऊ शकतो. मग शेवटी एकी घरी ब्राह्मणे एके नमस्कार केला. मग एक पूर्ण गावामध्ये स्वामींनी भिक्षा मागितली, पण शेवटच्या घरी एका ब्राह्मणाच्या घरी त्या ब्राह्मणाने भिक्षा दिली आणि दंडवत घातले. म्हणजे महाराज भिक्षा करत आहात तुम्ही, आपल्याच इथं भोजन करा, तुम्हाला दंडवत घालून देतो. जोपर्यंत तुम्हाला राहायचंय तोपर्यंत आपल्या माडीवर राहा. अशा माड्या होत्या पूर्वी, ढाब्याची घरं असायचे. आणि मग त्या ब्राह्मणाने सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना दंडवत घातला. पुसिले विचारलं, जी 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 गोसाव्यांची बिडार कोणी ठाई. महाराज आपलं बिडार कुठं आहे, आपण कुठं वास्तव्य करत आहात. देव म्हणले, ज्याचं बोलवताना जो आम्हाला बोलवतो त्याच्या इथं आमचं बिडार असतं. अजून कुठं केलं नाही, बघू आता कुठेतरी आम्ही एखाद्या झाडाखाली बिडार करू. देव झाडाखाली सुद्धा बसायचे मित्रांनो. का बसायचे, कशामुळे बसायचे, तुम्हाला शोधत आहेत देव. देवाने गुजरात सोडून महाराष्ट्र निवडलं. का निवडलं? तुम्ही इथं अधिकारी आहात, तुम्हाला येऊन देव सांगत आहेत की माझ्यावाली भक्ती कर, मी तुला मुक्त करतो. आणि म्हणून गुजरात सोडून महाराष्ट्र निवडलं. महाराष्ट्रामध्ये महान संत होऊन गेले मित्रांनो. महाराष्ट्राला महाराष्ट्र का म्हणतात? हे संतांची भूमी, महान भूमी आहे. हे महान महान संत या ठिकाणी होऊन गेले. आणि म्हणून महाराष्ट्र या देशाचं, या राज्याचं नाव आहे मित्रांनो. आणि म्हणून आपलं सद्भाग्य असं आहे की आपण महाराष्ट्रात असून गंगातीरच्या काठाला आहोत आणि दोन्ही बाजूला आपल्या स्थाना आहे. तिकडनं राहेर आणि इकडनं नांदेड आहे. मध्यभागी तुम्ही आहात. काय भाग्य मित्रांनो तुमच्यावर. मग सर्वज्ञ म्हणले, काय म्हणतात देव, आता की केलं. आता बघू कुठेतरी आमचं बिडार टाकू. मग कुठं बिडार आहे म्हणजे कुठं तुम्ही राहता, कोणी तुम्हाला बोलवलं, कोणी तुम्हाला दंडवत घातला, कोणाच्या घरी आहात तुम्ही? नाही म्हणे, बघू आता, जो बोलवून त्याच्या घरी आम्ही जाणार आहोत. असं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी त्या ब्राह्मणाला सांगतात. तो ब्राह्मण त्या ठिकाणी स्वामींना बघतो आणि स्वामींना दंडवत घालत आहे. मग गोसाव्यांच्या आरोग्याने लागी विनविले. आणि मग विनंती केली, महाराज माझ्या घरी आपण भोजनाला यावं. गोसाव्यांची विजय कराव्याची प्रवृत्ती. देव म्हणले, ठीक आहे, काय हरकत नाही, आम्ही तुमच्या घरी भोजनाला येऊ. मग गोसावी तयाची विनवणी स्वीकारली. आणि मग सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी त्यांची विनंती, त्यांचा दंडवत स्वीकार केलेला आहे आणि त्यांच्या घरी भोजनाला जात आहे. तयाच्या आवाराभितरी विजय केले. आणि मग त्यांच्या आवाराला म्हणजे त्यांच्या घरी, त्या वाड्यामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी त्या भक्ताच्या घरी जात आहेत. ते गोसाव्यांची देवार चौकी ते गोसावी तेथ देव्हार चौकीवरी आसन रचिले. देव्हार चौकी म्हणजे चारही बाजूने दरवाजे असतात मित्रांनो. पूर्वीचे जे वाडे होते ना, 4 भाऊ असतील तर त्या वाड्यामध्ये एक जण पूर्वी असायचा. मग 4 पोरं झाले की वाडा बांधायचा, आतमध्ये चौक असायचा आणि 4 बाजूनं 4 घरं असायचे आणि बाजूनं जोता असायचं. असं ना, तुम्हाला कळत असं ना, जोत घेतं. आता या घरात राहतो ना मी, त्या दोन्ही साईडनं पाय सोडून बसताय, त्याला जोत असं म्हणतात मित्रांनो. मग गोसाव्यासनी उपविष्ट झाले. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आसनावर विराजमान झाले मित्रांनो. श्रीचरण प्रक्षालन केले. श्रीचरण प्रक्षालन केले. आणि मग त्या ठिकाणी त्या ब्राह्मणाने घरी बोलवलं. घरी बोलवल्यानंतर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे श्रीचरण प्रक्षालन केले. घरी बोलवल्यानंतर त्या ठिकाणी श्रीचरण धुतलेले आहेत त्या ब्राह्मणाने. तर ब्राह्मण असून सुद्धा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या श्रीचरणाला लागला मित्रांनो. जास्तीत जास्त सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे शिष्य कोण आहेत माहितीये? ब्राह्मण आहेत. कर्मकांडातून ब्राह्मणाला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी काढलं. गेल्या 800 वर्षापूर्वी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी या कर्मकांडावर हल्ला केला मित्रांनो. जेव्हा महाराष्ट्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आले, गुजरात करून आले आणि 800 क्रांती घडली महाराष्ट्र देशा. आणि म्हणून त्या ठिकाणी देव म्हणतात, दाही दिशा उजळला पावन झाली धरा.
अशा प्रकारे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी महाराष्ट्राच्या 10 दिशा उजळून टाकल्या मित्रांनो. 800 काळामध्ये है ना 809 क्रांती घडली महाराष्ट्र देशा. 10 दिशा उजळल्या पावन झाली धरा. मित्रांनो, महाराष्ट्राला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी पवित्र करून टाकलेलं आहे. पूर्ण गंगातीर पवित्र केलेलं आहे मित्रांनो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी राहेर पासून तर नाशिक पर्यंत सगळे आपले स्थान आहेत मित्रांनो. आणि म्हणून गंगातीर पवित्र केलेला आहे. हा महाराष्ट्र पवित्र केलेला आहे. सर्व महाराष्ट्रभर भ्रमण केलं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी आणि आपल्या भक्तांना त्या ठिकाणी ज्ञान देण्याचा प्रयत्न केला मित्रांनो. आणि म्हणून ज्ञान झाल्यानंतर आपण सावध झालं पाहिजे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना शरण गेलं पाहिजे मित्रांनो. आणि म्हणून हा ब्राह्मण आपल्या घरी देवाला विनंती करतो, महाराज आमच्या घरी तुम्ही भोजनाला चला. मग ते न्यापुले बहिणीचे म्हणितले. तो ब्राह्मण आणि त्या ब्राह्मणाची बहीण हे दोघ जण त्या घरी राहत होते. आणि मग त्या ब्राह्मणाच्या त्या बहिणीला तो ब्राह्मण म्हणतो, हे बघ एक स्वामी आलेले आपल्या घरी, तू लवकर ताट कर, स्वामींचे श्रीचरण धो आणि चांगली व्यवस्था ठेव आणि स्वामींना वरच्या माडीवर झोपायला टाक. त्या ठिकाणी स्वामी राहतील, तू सेवा कर. जे पाहिजे ते मी तुला देईल, परंतु स्वामींची सेवा अतिशय सुंदर अशी करायची आहे. मग गोसावी आले असती. मग देव आलेले आहेत. गोसाव्यांची दंडवते घाली. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना दंडवत घालण्यासाठी तिच्या भावाने सांगितलेलं आहे मित्रांनो. संस्कार असला पाहिजे माणसाला. घरी कोणी आपल्या आला तर त्या ठिकाणी लगेच आपला घरचा व्यक्ती काय सांगत असतो, अरे बाहेर ये लवकर बाबा आले दंडवत कर आणि मग कामाला लाग. काही लोक बाहेरच निघत नाही, पडद्याच्या आतच असतात मित्रांनो. काही लोक त्या ठिकाणी घरी गेलं तर दंडवतही करत नाही, टीव्हीचा आवाज वाढून देतात. त्या ठिकाणी बस म्हणलं दंडवत कर म्हणलं तर ठीक आहे म्हणतो, येतो म्हणतो आणि केव्हाशी बाहेर निघून जातो. हा कुसंस्काराचे लक्षण आहेत मित्रांनो. काय कुसंस्कारी कोण आहे आणि कसा संस्कार आहे हे लक्षात येतं मित्रांनो त्याच्या वागण्यावरून, बोलण्यावरून आणि चालण्यावरून. आणि म्हणून माणसाने कसं असलं पाहिजे. अहो चालता चालता माणसं हात वर करता, नमस्कार करता, कोणी काही करतं कोणी काही करतं. आणि म्हणून आपल्या घरी साधू आल्यावर आपण त्यांना दंडवत नाही करायला पाहिजे का? केलाच पाहिजे. त्या घरामध्ये सगळ्यांनी दंडवत केले तर समजतं की हे संस्कारी घर आहे. याच्यावरूनच लक्षात येतं मित्रांनो आपल्याला. आणि म्हणून त्या ठिकाणी त्या ब्राह्मणाच्या बहिणीला सांगितलं त्याने की अगं ये लवकर, स्वामी आलेले आहेत, तू दंडवत कर त्यांना. मग दंडवताशी आली. आली, दंडवत घातले, दंडवते घातली. दंडवत घातली, चरणाला लागली. श्रीचरणाला लागले, चरण क्षाळन केले. चरण क्षालन केले. त्यांनी लगेच पाणी आणलं. देवाचे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे श्रीचरण सवान केले. ओलणी दिली. ओलणी दिली म्हणजे लगेच एक टावेल दिला, कपडा दिला, दस्ती दिली आणि देवाने श्रीचरण पुसले. मर्दना मार्दने झाले. आता या ठिकाणी देवाला दंडवत घातलेला आहे. महाराज तुम्हाला स्नानाचा दंडवत आहे. आणि त्या ठिकाणी स्नान घालत असताना पूर्वी मर्दना दिल्या जायची आणि मग उठणं लावलं जायचं, तेल लावलं जायचं आणि तेल लावून लावून त्या ठिकाणी पाठ त्या ठिकाणी चोळल्या जायची. आणि ती पाठ चोळल्यानंतर त्या ठिकाणचा तो मळ निघून जातो आणि उठण्याचा सुवासिक चंदनाचा सुगंध त्या शरीराला त्या ठिकाणी श्रीमूर्तीला लागतो. अशा प्रकारे पूर्वीचे लोक स्नान घालत असताना त्या ठिकाणी उठणं लावून स्नान घालत होते. आणि म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना मर्दना मादना त्या ठिकाणी होत आहे. मर्दना म्हणजे त्या ठिकाणी मालिश करणे, थोडस तेल लावून आणि तदनंतर त्या ठिकाणी गाळू ढाळणे म्हणजे त्या ठिकाणी पाणी टाकणे. असंच ते स्नान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना बहीण भाऊ घालत आहेत. पूजा झाली. पूजा झाली. ताट केले. आता त्या ठिकाणी काय झालेलं आहे, गंध अक्षता विडा समर्पण केलेला आहे, स्नान झालेलं आहे, पूजा संपन्न झाली. आता पूजा झाल्यावर काय करणार, भोजन. आणि म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना भोजन निष्पन्न केलं मित्रांनो. गोसाव्यांची आरोग्य झाली. देव त्या ठिकाणी आरोगणा करत आहेत. आरोगणा संपन्न झाली, भोजन संपन्न झालं. गोळा झाला. देव गोळा करायचे भोजन झालं की. विडा झाला. आणि मग ते विडा घेत होते पानाचा. मग ते ब्राह्मणे गोसाव्यांचे विनविले. आणि मग त्या ब्राह्मणाने विनंती केली, मित्रांनो त्या ठिकाणी आपण विडा खातो ना, तर विडा कशाचा खातोय ध्यानात घ्या मित्रांनो. त्या विडा खाल्ल्यानंतर आपल्याला इकडे होलो पडतात है ना. असं चोळतो, इकून ठेवतो है ना. एक ते इकून असते, एक तिकून असते, एक माणिकचंद असते. काय सांगावं किती किती प्रकारचे विडे झाले माहितीये का. काही तर बाबा रत्ना त्या ठिकाणी विडे झाले. बाबा रत्ना पान मध्ये त्याच्यामध्ये तंबाखू असते. असे विडे खाण्यापेक्षा पानाचा विडा खा मित्रांनो, पुदिन हारा.
कळतं तुम्हाला पुदिनहारा पान खाऊन बघा उद्या गेल्यानंतर टपरीवाल्याला कळतं पुदिनहारा पान दिल्यानंतर तुमचा गळा साफ होऊन जातो मित्रांनो आणि व्यवस्थित ते पान असतं तशा प्रकारे पान खाल्लं पाहिजे उगत तंबाखू खाऊन त्या ठिकाणी टाकून खाल्लं नाही पाहिजे तंबाखू टाकून जर खाणार तर मित्रांनो तुम्ही त्या तंबाखूच्या पुडीवर बघा काय असतं ये जानलेवा है इससे कॅन्सर होता है पोराला तुम्ही पाठवता जा एक तंबाखूचा गायच्या पुडा घेऊन ये आणि मग ते जातं पळत ते त्या ठिकाणी आणि वाचल्यानंतर त्या ठिकाणी ते विंचू बघतं आणि मग त्या ठिकाणी ते बघतं अरे ये तो जानलेवा है अपने पप्पा जान जा सकती है इससे कैंसर होता है फिर आने के बाद वो पप्पा को बोलता है पप्पा ये तो जानलेवा है तुम क्या कर रहे हो बोले कुछ नहीं बोले ये जानलेवा है इसमें बिच्छू का चित्र है म्हणजे विंचूचं चित्र आहे पप्पाला वाचता नाही आलं तर पोराला वाचता येतं पोरग सांगायला लागले जानलेवा आहे जानलेवा असलं तरी त्या ठिकाणी पोरग त्या ठिकाणी पप्पा ऐकत नाही पोराचं झटकून त्या ठिकाणी हिसकावून घेतात सगळीकडे आणि तुला काय कळतं पप्पा याच्यावर विंचूचं चित्र आहे व्यसन तुम्हाला आतमध्ये खाऊ नका तरी ऐकतं का ते असं खातं का नाही सोडू माहिती आहे म्हणे मोदीनं काय केलं म्हणजे काय केलं काय नाही हो म्हणे हे बंद केलं ते चालू केलं ना असं केलं ठसका आहे ना दिल्लीच्या गोष्टी गल्लीत करतो आणि म्हणतो त्याला काही कळत नाही तुला कळत होतं तू जायचं होतं ना तू मोदी व्हायचं होतं ना खरं की नाही तंबाखू एकाची चुना एकाचा ठसका तिसऱ्याला लावतो आणि हा मस्त तंबाखू खातो खरं की नाही मित्रांनो कसा विकास होईल आपल्याला पण जरा ध्यानावर आहे आपल्याला काय करायला पाहिजे तंबाखू चुना बिस्टार सिगरेट बिडी नांगर शिवाजी कट्टा आहे ना मेल्यावर सुद्धा आमच्या इकडे ते नेऊन देतात त्याला दुसऱ्या दिवशी का तिसऱ्या दिवशी असतो तुमच्या इकडे हा कट्टा त्याच्यात होते राखीवर नाही तर मग आता हे करताना आपलं दफन करताना त्याच्यावर ठेवता कट्टा बिडी सिगारेट गायछाप सगळं दादा ज्ञाना पाहिलं का असे काही दादा आहेत मेल्यावर देतात है ना आणि मग तर त्याला काही देत नाही आणि मेल्यावर जेव बी घालता पण वर्षाला या जेवायला तिथं स्वर्गात कमी गेली याला स्वर्गाला गेला ना तो काय वाल्यात गेला ना तो त्याला तिथं खायला भेटलं ना काय तुम्ही भजे खायला येऊ राहिला इथं ती खीर खायला येऊ राहिला असा प्रकार आहे जिवंतपणे देणार नाही मेल्यावर खाऊ घालणार लोक असा प्रकार आहे मित्रांनो जिवंतपणे त्याची सेवा करा दास्य करा त्या ठिकाणी त्याला जवळ घ्या प्रेम करा है ना जोपर्यंत त्याचा जीव जात नाही तोपर्यंत त्याला जीव लावा मित्रांनो नंतर कोण खातंय आणि कोण नाही काही सांगता येत नाही मित्रांनो कारण सर्वज्ञ श्रीकृष्ण भगवंताने श्रीमद भगवद्गीतेत सांगितलेलं आहे यांती देवता देवान पितृन यांती पितृवता यांती भूतानि भूतेच जे भूताची भक्ती करतात ते भूताला शरण जातात जे पितराची भक्ती करतात ते पितराला शरण जातात आणि जे माची भक्ती करतात ते मला येऊन मिळतात असं स्पष्ट सांगितलं मित्रांनो कुठे सांगितलेलं आहे 9वा अध्यायात सांगितलंय 23वा श्लोक आहे घरी गेल्यानंतर नुसतं वाचून तरी बघा बाकी काही असो है की नाही आणि म्हणून त्या ठिकाणी आपण काय करायचं आहे जिवंतपणे त्या ठिकाणी आपल्या आईवडिलांना चांगलं सांभाळायचं आहे मेल्यानंतर त्याला जीव घालायची काही गरज नाही मित्रांनो अशा प्रकारे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी त्या ठिकाणी भोजन करतायत आणि भोजन झाल्यानंतर विडा घेत आहेत जी जी महाराज या नगरामध्ये तुम्ही जोपर्यंत आहे तोपर्यंत आमच्या घरी भोजनाला यायचं ना आपल्या माडीवर राहायचं असं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना त्या ब्राह्मणाने विनंती केली मित्रांनो काय ब्राह्मण आपल्याला लोक काय समजतात मान भाऊ म्हणजे वेगळे आहे ना भवाळ म्हणजे वेगळे काय नाही तुमचेच आहे आम्ही तुम्ही आमचे पण ते तुम्हाला वाटतं नाही हे मान भाऊ आहे ना भवाळ अरे भवाळ म्हणजे तुम्ही म्हणजे आम्ही आहे ना वैष्णव म्हणजे काय वेगळं आहे का भवाळ म्हणजे काय वेगळं आहे का फक्त भवाळ म्हणजे श्रीकृष्ण भगवंताची भक्ती करणारे आहेत एकनिष्ठ भक्ती करणारे आहेत आता तो ब्राह्मण जर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना दंडवत घालतो आणि भोजन करायला नेतो तर देव जात नाहीत का आणि ते लोक काय म्हणतात तुम्ही आमचं खात नाही हे करत नाही ते करत नाही अरे आम्ही खातो ना कर ना तू फक्त आम्ही काही गोष्टी पाळत असतो 9वा 10वा दिवसाचं हे तर तुमचे ब्राह्मण लोक बी खात नाहीत ना मग आम्ही कसं खावा मग साहजिक आहे ना मग तुम्ही आता उद्या पुरणपोळी करा बरं आम्ही खातो नाही बघा आहे की नाही मग आमच्यासाठी गेल्यावर आम्ही खायला तयार आहेत ना पण लोकांची ती गलतफहमी झालेली आहे की नाही हे आमचं खात नाही ते आमचं खात नाही हे करत नाही ते करत नाही तसं काही नसतं मित्रांनो सगळं आम्ही घेतो सगळं खातो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी तर ब्राह्मणाचे घर राहिले
त्यांच्या घरी राहिले आणि त्या ठिकाणी त्यांची वाली बहीण त्या ठिकाणी सेवा करत आहे आणि माडीवर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींची व्यवस्था केलेली आहे. मग आणि उपरी असे तीत बिडार करावे. सांगितलं महाराज आमच्याकडे माडी आहे, त्या माडीवर तुम्ही राहा. त्या ठिकाणी मी आणि माझी बहीण गोसाव्यांचे सेवादार. मी आणि माझी बहीण आपल्यावाली सेवा करू. काही सेवेमध्ये उणीव झाली, काही चुकलं तर आम्हाला माफ करा बरं. मग गोसावी उदयाची. मग सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी उदयाच विजनाला जातात. गोसाव्यांचे रावयाची प्रवृत्ती. गोसावी विनंती स्वीकारिली. देवाने विनंती स्वीकारली. ठीक आहे म्हणे, आम्ही वरच्या माडीवर राहू. उपरी वरोनी बाज सुपवती घात. त्या ठिकाणी एक वरती बाज सुकवती म्हणजे बाज टाकली, बाजावर त्या ठिकाणी घोंगडी टाकून दिली सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना. गोसावी तेथ विजय केले. देव त्या ठिकाणी गेले, वरती गेले मातेने आपुले हे बहिणी ते म्हणित. आणि मग त्यांनी सांगितलं त्या ब्राह्मणाने, हे बघ हे देव आहे, भिक्षा मागत होते, मी यांना दंडवत घातलेला आहे, हे नाराज नाही झाले पाहिजे, यांची सेवा व्यवस्थित कर, टायमाला चहा दे, टायमाला जेवण दे, त्यांचे टायमाला श्रीचरण धुवून टाक, त्या ठिकाणी ताट व्यवस्थित कर, जे पसते जे रुसते ते खाऊ घाल बरं, आणि जे पाहिजे ते मला माग, माझ्यावाला करणी आहे, मी तुला जे पाहिजे ते आणून देतो, फक्त तू करून खाऊ घालायचं. असं त्या बहिणीला तो शिकवत आहे. मग आव माझे द्रव्य. माझं द्रव्य राहील, तुझे करणी हे. तुझं करणीय राहील, तू फक्त सेवा करायची. वा गोसावे. आणि म्हणून काही लोक काय करतात माहिती का, पैसे खर्च करतात आणि त्या ठिकाणी काही लोक काय म्हणतात की बा आम्ही पैसे खर्च करतो, तुम्ही मेहनत करा, त्या साधू संतांची सेवादास्य करा, म्हणून मार्ग मिळत होते. खर्च करणारा वेगळा असायचा आणि मार्गाची सेवा करणारे वेगळे असायचे, शेतामध्ये झोपड्या करणारे वेगळे असायचे. मग त्या ठिकाणी सगळी व्यवस्था केल्या जायची. अशा प्रकारे पूर्वी लोकांकडे द्रव्य कमी होतं, मग काही लोक त्या ठिकाणी द्रव्य पुरवायचे तर काही लोक सेवा करायचे, तर काही लोक पाणी द्यायचे तर काही लोक जागा द्यायचे. असं करून त्या ठिकाणी मार्ग मिळे या सर्व गावकरी मंडळींनी सांभाळलेले आहेत मित्रांनो. अशा प्रकारे हा ब्राह्मण सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना दंडवत घालतो. असं जर तुम्ही संतांचं जर सेवादास्य केलं तर पुढे चालून चालून तुम्हाला स्वामीचा सुद्धा योग येणार आणि स्वामी सुद्धा तुमच्या मळ्यात घरात राहणार आहे मित्रांनो. कारण या ब्राह्मणाच्या घरी राहा लागले स्वामी, का की त्याने अशीच आधी साधू संतांची सेवा केलेली आहे. आता देवाचा योग आला, आता देव त्याच्या घरी राहा लागलेले. मग तेही परम संतोषी हो म्हणितले. हे म्हणलं ठीक आहे, काय हरकत नाही, परम संतोषी हो म्हटलं. देव म्हटले ठीक आहे, आम्ही इथं राहतो. आणि त्याच्यावाली पत्नी त्याच्यावाली बहीण काय म्हणते, ठीक आहे, मी देवाच्या सेवेमध्ये तत्पर राहील, काही चूक होऊ देणार नाही. गोसावी तेथ राज्य करू लागले. देव त्या ठिकाणी राहतात तयाची बहीण गोसाव्यांची बरवी सेवा शुश्रूषा करी. आणि मग त्याच्यावाली बहीण चांगल्या प्रकारे सेवा करत आहे. गोसावी उदयाची वेरणा विजय करी. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी सकाळी सकाळी विजनाला म्हणजे विशेषण जनसमुदाय टाकून एका झाडाखाली जाऊन बसत होते आणि त्या ठिकाणी बसून आपलं चिंतन करत होते जीवांचं. ते गोसाव्यां कारणे उपहारुनी मग फजली. त्या ठिकाणी देव बाहेर जायचे, बाहेर येऊस तर त्या ठिकाणी ती पाणी गरम करून ठेवायची, पाट टाकून ठेवायची. देव आल्यानंतर देवाचे श्रीचरण त्या ठिकाणी प्रक्षालन करायचे, तोपर्यंत स्वयंपाक पण तयार करून ठेवायचे. स्वयंपाक वगैरे तयार करून त्या ठिकाणी ती उभी राहायची. देव येतील आता आणि मग देवाचे श्रीचरण धुईल, श्रीकर धुईल आणि मग देवाला बसायला टाकेल आणि देवाला भोजन देईल आणि मग ती ताट करून ठेवायची. देवाची वाट बघत होती. अशी ही बहीण होती ब्राह्मणाची, ती देवाची सेवा करत होती. आसन घालून गोसाव्यांची वाट पाहत होती. आसन घातलेलं आहे तिनं बैठकीमध्ये, देवाला त्या ठिकाणी जेवायला टाकलेलं आहे, त्या ठिकाणी बसायला टाकलेलं आहे, पाट वगैरे रांगोळी वगैरे सजवून ठेवलेलं आहे आणि देवाची वाट बघत आहे. देव बाहेर गेलेले आहेत, बसायला विजनाला गेलेले आहेत. मग गोसावी विहरोनी विजय करीती. आणि मग देव त्या ठिकाणी विजनाहून लवकर येतात, कारण ही वाट बघत असते ना. आणि मग देवाला कळतं की बाबा आपला भक्त वाट बघतो आणि म्हणून जो वाट बघतो, जो प्रार्थना करतो, जो नम्रतापूर्वक करतो, त्याच्या घरी देव जातात. दुर्योधनाकडे गेले पण जेवायला नाही गेले, जेवायला विदुराकडे गेले मित्रांनो. का की विदुर काकाने त्या ठिकाणी वाट बघितलेली आहे. भानामतीने 6 महिन्यापासून वाट बघितली पण घरचा व्यक्ती कसा आहे ना, म्हणून त्या ठिकाणी गेले नाही. कारण यंत्रासन देवासाठी रचलं होतं आणि 6 महिन्यापासून भानामती पदार्थ तयार करत होते. म्हणे काना
तुझ्यासाठी माझ्यावर डोळे रडून रडून कुईजले रे वाट बघून बघून, आणि तो खुशाल विदुर काकाच्या घरी जेवायला गेला. माझा विचार नाहीच केला तू. अगं तुझा विचार केला मी, पण तुझा जो नवरा आहे ना त्याने मला बसण्यासाठी धार धार शस्त्र त्या ठिकाणी केले होते. मी संधी करायला आलो होतो आणि त्याने माझ्यासोबत वाद घातला, आणि म्हणून मी विदुर काकाच्या घरी जेवायला गेलो. आणि मग त्या ठिकाणी ती भानामध्ये त्याच्याकडे श्राप देऊन टाकते. श्राप लागतो मित्रांनो असं केलं. म्हणून संत है ना, साधू संत हे आल्यानंतर त्या ठिकाणी त्यांच्या सेवाला असे केलं पाहिजे मित्रांनो. दुसरं काही पराक्रम केला तर असं होऊन जातं. पत्नीची इच्छा आहे पण पतीची नाही असं पण होऊन जातं मित्रांनो. कधी कधी पती घरामध्ये घेऊन येतो आपल्या एखाद्या संताला, तर पत्नीला वाटतं कशाला चांगलं काय माहिती हे, आणि म्हणते त्या ठिकाणी कपाशी आदळते, कप आदळते है ना, साखरच नाही म्हणते, मग ते कोण साखर आणतं, चहा करायला लावते, आणि त्या ठिकाणी शेल्फ हलवते, कबशी फोडते, आणि मग कपही फोडून टाकते. मग कप एक फोडायचा राहतो, त्याच्यावर कान निघलेला असतो, आणि बाबाला त्या कान तुटेल कपामध्ये चहा देते. पोट असा भरून देते का नाही, बाबा प्या गरम. पुन्हा बाबा आलंच नाही पाहिजे. हात डोळेन गळेन बघून बाबा म्हणतो बाबा गरम गाडी घेतो, घ्या चहा. हो घेतो बाबा, बाबा घ्या चहा, कारण याच्यामुळे घ्यावा लागतो, हा घरातला आहे ना म्हणून. असा प्रकार आहे मित्रांनो. खूप अवघड आहे परिस्थिती, खूप अवघड असते मित्रांनो. काही ठिकाणी कसं तर काही ठिकाणी कसं असतं, आणि म्हणून परिस्थिती बघून त्या ठिकाणी चाललं पाहिजे. आणि म्हणून इथं दोन्ही चांगलं आहे, पण जन समुदाय उलटा होऊन जातो. बघा, भाऊ आणि बहीण सेवा करते, लोकांच्या पोटात दुखत होत, आणि काड्या लावणारे इतक्या असतं की विचारूच नका. या काड्या लावणाऱ्याच्या नादी लागू नका मित्रांनो. हे शकून येत ना, हे श्राप येत तुम्हाला सांगतो. लोकांचं ऐकून आपलं घर कधी चालवायचं नाही मित्रांनो. मग असली उपविष्ट होती सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आसनावर विराजमान झाले, हे गोसाव्यांचे श्रीचरण प्रक्षाळित आणि मग देवाचे श्रीचरण ती प्रक्षालन करत आहे. पूजा करीती, पूजा केली, ताट करीती, ताट केलं देवाला, गोसाव्यांचे आरोग्य होय, आणि देव भोजन करायचे, गुळणा होय, गुळणा करायचे, विडा होय, आणि विडा घ्यायचे देव. मग गौड होय, आणि मग देव विश्रांतीसाठी माडीवर जायचे. मग ते झडकरी श्रीचरण सवाल. आता मग त्या ठिकाणी काय करायची, सेवाच करायची ना, तर मग देव झोपायला गेले की ते देवाचे श्रीचरण दाबायला जायचे. काय, ब्राह्मणाची बहीण ती सेवा करत होती, सेवेसाठी ते बाबा त्या ठिकाणी त्यांनी बोलवलेले आहेत, देवाला बोलवलेलं आहे, आणि मग ते सेवा करत आहे. पण लोकांच्या पोटात दुखत होत. लोक लय अवघड मित्रांनो. लोकांसाठी काहीच करू नका, लोकांसाठी जगूच नका मित्रांनो. जगायचं असेल तर देवासाठी जगा. मग गोसाव्यांची निद्रा आहे, आणि मग देव त्या ठिकाणी विश्रांती करतात, झोपतात. मग आपण जेविती, आणि मग देव झोपल्यानंतर, देवाची सेवना केल्यानंतर झोपते, त्या ठिकाणी जेवायला जाते, आणि देव झोपून जातात. आणि मग चक्रधरा दंडवत हातुला, श्री चक्रधरा दंडवत हातुला, घडू दे तुझी सेवा मला, घडू दे तुझी सेवा मला. या ठिकाणी त्या ब्राह्मणीला, त्या ब्राह्मणाच्या बैदीला सेवा घडत आहे मित्रांनो. ज्याला सेवा घडते त्या ठिकाणी तो करतो ना, तो लोकांच्या पोटात झुकतो. असा प्रकार आहे. तुम्ही करा, तुम्ही जर पुढे या, याला काय काम आहे, काही आपलं करत राहतो पुढे पुढे. बाबा गेलं की काही करणार नाही, बाबा आहे तो डोक्यावर बसन बाबाच्या, है की नाही, असं म्हणतील लोक. इतकं अवघड आहे मित्रांनो. थोडस करायला लागलं की बस, है ना, हा लयच बाबा आता देवच खाली येईल, आला देव, असं म्हणतात लोक. तुम्ही थोडस देव धर्म करायला लागले, जर हे करायला लागले की लगेच लोक तुम्हाला सांगतो नाव बोट ठेवायला लागतात, हे ना. वाट्यावर बसल्या त्या ठिकाणी वाट्यावरचे वाळूचे खडे उपसतील आणि टाकतील असे. पोती सुटली निघाले म्हणून म्हणलं, है की नाही. तुम्हाला ऐकून असं बोलता लोक, असे लोक आहे तुम्हाला सांगतो. लोकांसाठी जगायचं नाही मित्रांनो. मग ऐसे गोसावी के तुले एक दिस देत होते, असं त्या ठिकाणी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी त्या ठिकाणी बरेच दिवस वास्तव्य करत होते. ठाकुटीची श्रीमूर्ती गोसाव्यांची आणि ती बायको
धाकुटीची वर भानगड अशी झाली, लोकांच्या पोटात दुखायला लागलं, लोकांना दिसायला लागलं आणि माडीवर देव राहत होते. आणि त्या ठिकाणी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींची श्रीमूर्ती 25-27 अंतरी होती, म्हणजे अशी तरुण आणि युवा अशी दिसत होती. आणि ती मुलगी ही 16 वर्षाची होती. आणि तो ब्राह्मण आणि तिच्यावाली ती बहीण असे हे सेवा करत होते. लोकांच्या मनामध्ये दुसरी चर्चा, कारण लोकांचा विचार कमरापासून खाली असतो, कमरापासून वर लोकांचा विचार नसतो. जो जे करतो ते विचार करतात. आणि म्हणून लोक विचार करायला लागले, म्हणे कोणी एक बाबा आला आणि माडीवर ठेवलाय आणि या ब्राह्मणाची पोरगी त्या बाबाची सेवा करते. आणि असं करता करता चर्चा पसरली. एकाला बोलायला लागले, दुसऱ्याला बोलायला लागले, तिसऱ्याला बोलायला लागले, नाव बोट ठेवायला लागले. आणि तो येता जाता त्याच्या तोंडावर बोलायला लागले आणि त्याला कण असं बोलायला लागले. पण तरी सुद्धा तो म्हणतो कानाचं आणि डोळ्याचं 4 बोटाचं अंतर आहे आणि तुम्हाला काय करायचं, मला सेवा घडत आहे. परंतु तो ऐकत नाही. पण वट्यावरच्यांनी त्या ठिकाणी सरळ त्याला सांगितलं, म्हणे तुला काही कळत नाही, तुझी बहीण तरुण, ते देव तरुण आणि तू कोण्या गावाला घरात घातलंय, तुला काही कळतं का? लोक आता त्याला बोलायला लागले. अशा प्रकारे लोकांच्या पोटात उखळा फुटतो है ना. असा उखळा आहे तुम्हाला सांगतो काही लोकांच्या पोटामध्ये, देखवतच नाही कोणाला. कारण जो जे करतो त्याचे विचार तितकेच आहेत मित्रांनो. असा प्रकार मग लोकांच्या ठाई त्रिविधता, लोकांच्या ठिकाणी त्रिविधता आहे. काही जण समुदाय कसा आहे माहितीये का, त्रिविध आहे. काही लोक अनुकूल आहेत, नाही खरंच ना चांगले आहेत बाबा. काही लोक काय म्हणतात, काय खरं यांचं खाऊन खाऊन पोचले साले आहे ना, सटके हाणायला पाहिजे, असं तसं तो आणतो. ते विपरीत लोक आहेत. आणि काही काय म्हणतात, तुला काय करायचं चिप बस ना, तो काही खाल्लं का, हे उदास लोक. असे 3 प्रकारचे लोक आहेत. ते वाटेवरच तुम्हाला सापडतात है ना, घरी दारी कुठेही सापडतात. का बरं, ते म्हणतं व्यवस्थित आहे, चांगलं आहे. एक काय म्हणतं तुला काय कळतं है ना, आणि एक काय म्हणतंय तुला लय कळतं का, तू काय दिलं का है ना. म्हणजे 3 प्रकारचे लोक आहेत. तुम्ही कसं राहा, किती चांगलं राहा, काही करा, लोक तुम्हाला 3 प्रकारचे भेटणारच, नाव बोट ठेवणारच. काही लोक उदास राहणारच आणि काही लोक अनुकूल राहणार. म्हणून टेन्शन नाही घ्यायचं मित्रांनो. काय हाती चले बाजार, कुत्ते भुके हजार. असे कुत्रे हजारो भुकले तर हत्तीजवळ पर्यंत पोहोचू शकत नाही मित्रांनो. कारण हत्तीनं जर एक पाय जर त्या कुत्र्याच्या मुंडक्यावर दिला की ढेंडाळच बाहेर निघत का नाही. आणि मग ते एक कुत्र ढेंडाळ बाहेर निघलं, त्या ठिकाणी मिळलं की सगळे कुत्रे चल थोपळतात. असा प्रकार आहे ना. पण आपल्याला तसं काही करायचं नाही, कारण देव त्याच्यावर वाट लावतो है ना. शिशुपालाची वाट नाही लावली देवाने. मग शिशुपालासारखा होऊ नका मित्रांनो, कोणाचे दोष घेऊ नका. तुम्हाला करणं होत असेल तर करा, नाहीतर आपलं आपलं देवधर्म करा, नका करू, झोपून राहा, पण दोष तरी आणू नका मित्रांनो. मग अनुकूल प्रतिकूल उदासीनता ऐसे 3 टाय गोसावी स्वीकरिले. असे 3 प्रकारचे लोक आहेत, अनुकूल, प्रतिकूल आणि उदास. लोक अन्यथा ज्ञान भाव आदरी. आता लोकांनी अन्नथज्ञात भावलं. लोकांना काय, लोक आहेत ते. मग हे गोसावी धाकुटे पाहिलं का, म्हणजे देव सुद्धा लहान आहेत, 25-27 वर्षाचे आहेत आणि ही पोरगी सुद्धा 16-17 वर्षाची आहे ना. लोक तेच विचार करायला लागले. सुरू झालं लोकांचं गावामध्ये चर्चा. म्हणजे बरेच दिवस झाले ब्राह्मणाच्या माळीवर एक बाबा आला. पाहिलं का, असे लोक आहे. आता तो खाऊ घालून राहिला, त्याची बहीण सेवा करायला लागली, हा बाजारातून आणून देऊ राहिला. लोकांचं काही मागितलं का, काहीच नाही. पण लोकांच्या पोटात दुखत. लोक चालता चालता निंदा करतात, चालता चालता नाव ठेवतात मित्रांनो. मग एक काय अनोनी अनवर्तत असते. आणि मग त्या ठिकाणी बोलायला लागले. तुम्हाला माहिती आहे का, म्हणे त्या ब्राह्मणाचे बाबा आलाय. मग आला तर काय झालं, चांगलं झालं ना. म्हणजे काय चांगलं झालं, त्याची बहीण तरुण, ते बाबा तरुण. मी तर काही खरं आहे का म्हणे यांच्यावर, कशाचे काय आलं म्हणे. आता झालं सुरू लोकांचं. विचार एवढे असले ना मित्रांनो, तुम्ही किती श्रीमंत असले, किती मोठे असले ना मित्रांनो, तुमच्या विचाराला काहीच किंमत नाही. तुम्ही खूप छोटे आहात. ज्याच्या कमरापासून खाली विचार असतात तो माणूसच नाहीये. तो वर विचारच करत नाही ना, की वर काही आहे, दुसरे काही आहेत. फक्त तेच 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 आहे ना. त्या शुक्रासारखे, त्या डुकरासारखे विचार आपल्यावाले. काही केलं त्याला चांगल्या जागी आणून ठेवलं तरी ते डुक्कर काय करतं, त्या नालीत तोंड घालतो. तसा प्रकार आहे मित्रांनो काही लोकांचा. आणि म्हणून ते सोडून द्या मित्रांनो. मन बुद्धी
दोषांची जननी दृष्टी नाही बाळ लागला प्रदूषित वाणी दयाळा प्रदूषित वाणी. मन, बुद्धी आणि काया. काया म्हणजे शरीर, मन म्हणजे मन आणि बुद्धी म्हणजे बुद्धी. काय याला ऊर्ध्व करा म्हणजे वरचा विचार करा, खालचा नाही. मन बुद्धी है ना, मन त्या देवात लावा, नाही तर मन कशाचाही विचार करतं, बहिणीला बी सोडत नाही. याचा विचार तुम्ही करा. चालता चालता जर एखाद्या स्त्रीचे आपल्याला केस दिसले तरी पण मन वाईट विचार करतं मित्रांनो. कारण देवाने स्पष्ट सांगितलं, चित्रीची स्त्री न पहावी, है ना. कारण आहेत तसं तर काय सांगायचं तुम्हाला. मग तुम्ही म्हणले किती आम्ही चांगले असे तसे, पण तुम्ही नुसतं त्या मनाला बघा, तो मन कुठं कुठं जातं. वाऱ्याच्या 7 पटीनं ते मन पळतं. वारं जितकं पळतं का त्याच्या 7 पटीनं ते पळतं. तुम्ही त्याला आवरू शकत नाही. आणि म्हणून एक चित्रपट निघाला होता मागे, मी ते बघितलं होतं, है ना. जहा जाएगा मेरा सजना, दिल्ली मुंबई आगेरा, जहा जाएगा मेरा सजना. दिल्लीला जाऊ, मुंबईला जाऊ, आग्र्याला जाऊ, बाहेर देशात जाऊ, कुठं जाऊ, तिचं मन कुठं जातं, तिच्या सजनावर जातं. तसा प्रकार आहे मित्रांनो, आहे ना. अशा प्रकारे हे मन इतकं इतकं धावतं, इतकं पळतं, आणि मग त्या ठिकाणी ते त्याच्यावरच धावतं असं नाही, कोणावरही धावतं ते. पाखरा परी समना फिरतो इकडे, कैसे तुझे ध्यान धरू सांग श्री हरी रे. स्थिरता मनाची देई करोनी, घेई कुशीत तुझ्या मज सामावणी. पाखरा प्रकारे त्या ठिकाणी ते मन सैरावैरा धावत असतं. आणि आमच्या श्रीकृष्ण भगवंताने सांगितलं की बाबा मन इतकं चंचल आहे. आणि अर्जुनाने प्रश्न केला की बाबा मन कसं आहे, की कसं आवर घालू त्याला. आणि म्हणून श्रीमद भगवद्गीतेत सांगितलं, चंचलम हि मन कृष्ण प्रमाथी बलवदृढम. हे कुंतीपुत्र अर्जुना, हे चंचल मन आहे, खरंच तू म्हणतो ते, परंतु वैराग्येनच कोणते. हे कुंतीपुत्र अर्जुना, तू वैराग्य कर, मनन कर, चिंतन कर, ज्ञान भक्ती आणि वैराग्याने ते मन स्थिर होतं. स्थित प्रज्ञस्त दोच्यते, तो स्थित झालेला आहे. तो त्या ठिकाणी तुम्हाला वाटतं तो पडल गेला, कारण वानरीचं पिलू कधी पडलं का, वानर कधी पडलं का. इथं वानर असतील, कधी तुम्ही गरुड घेऊन खाली जा किंवा गोफण घेऊन जा, दगड हातात घ्या आणि मारा दगड. ते दगड त्या ठिकाणी यायच्या आधी दुसऱ्या फांटी उडी मारतं. तिच्याजवळ ते पिलू पण असतं, आणि पिलू तर एवढं एवढंच असतं, है ना. त्याचे डोळे नेमके उघडलेले असतात, पण ते पिलू नेमके डोळे उघडलेले तरी सुद्धा पडतं का. तुम्हाला वाटतं पडलं 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 गेलं, है की नाही, मेलं. आणि कुत्रे खाली असतात तर दगड हाणतात, ते वरतून खाली उडी हाणतं, आणि मग ते कुत्रे त्या ठिकाणी ज्वारीत पळतात. कारण ज्वारीमध्ये गेलं असं तुम्हाला वाटतं, आणि त्या कुत्र्यालाही वाटतं ज्वारीत गेलं म्हणजे ज्वारीत पळायला लागलं कुत्रं म्हणजे ते वानर. पण ते काय करतं, खालच्या फांटे उडी हाणतात, खालच्या फांटे कधी वर जातं कुत्र्याला कळतच नाही. कुत्रे ज्वारीत पळतात, कुठे कुठे कुठे. पाहिलं का, सापडतं का वानर. अरे एक वानर सापडत नाही, एक वानराचं पिलू त्या ठिकाणी त्याच्यातून पडत नाही. धरती परी त्या वानरीलाच माहिती आहे, आणि धरणारी परी त्या पिल्यालाच माहिती आहे की आपल्याला आईला कसं धरायचंय. आणि म्हणून असं धरा धर्म मित्रांनो, की बास किती दगड मारणार नाही, पण आपल्यावाली धरती परी आपणच धरायची. काय ते पिल्लूही असलं, आपण छोटे असलं तरी आपण आईला सोडायचं नाही, देवाला सोडायचं नाही. मारू द्या दगड मारणार, काही फरक पडत नाही मित्रांनो. आणि म्हणून त्या ठिकाणी लोक असं त्या ठिकाणी दगड मारतात, नावं ठेवतात, बोट ठेवतात. ठेव द्या बोट नावं, तुम्हाला सांगतो जे बोट ठेवत ते दात दिसतात, तुम्हाला जे हसन त्याचे दात दिसतात. काही फरक पडत नाही मित्रांनो. सत्यार्थ प्रगट आहे, सत्य समोर येतं मित्रांनो. आपण कशा आहोत मग. असे ब्राह्मणाचे सोयरे धायरे सुद्धा बोलायला लागले. तुला काही कळतं का, कशाला आणलं ते बाबाला घरी आणि तुझ्या बहिणीला सेवा करायला लावतो. पाहिलं का, यांच्या पोटात दुखायला लागलं पाहुण्या रावण्याच्या. दिलं का एखादा कधी कट्टा गिट्टा किंवा एखादा त्या ठिकाणी गव्हाचं पोतं गितं दिलं का बाबाला, काहीच नाही, पण नावं ठेवायचं. असे प्रतिकूल लोक त्या ठिकाणी भकायला लागला, भोकायला लागला.
कोणी काही म्हणतो, कोणी काही म्हणतो, कोणी काही नाव ठेवतं, कोणी काही ठेवतं मित्रांनो. ब्राह्मणे ऐकिले. हळूहळू ब्राह्मणाच्या कानावर आलं. मग काय झालं? मग त्या पुढा काही म्हणे. काय म्हणत होते? त्याच्या तोंडावरी बोलती. आणि मग त्याच्या तोंडावर बोलायला लागले लोक आता. ते ब्राह्मणे म्हणितले. तो ब्राह्मण काय म्हणतो? त्या पुढा डोळा दे. माझ्या डोळ्याने बघल तेव्हाच खरं मानेल, तुमचं मी खरं मानणार नाही. मग जे करावे ते परंतु वारंवार त्याच्या डोक्यावर, वारंवार त्याच्या कानावर लोक बोलायला लागले, टोकायला लागले मित्रांनो. वारंवार तुम्ही एखाद्या झाडाला रोज एक कोचा हाणला तर झाड वाळून जातं मित्रांनो, है ना. तुम्ही कधी चित्रपट बघत असता का? चित्रपट बघितल्यावर आम्ही बघायचो पूर्वी. बघत असल्यावर त्या ठिकाणी ॲडव्हर्टाईज यायची ना. ॲडव्हर्टाईज काय असायची, है ना? सुपर हिट लक्स फिल्म. काय असतं ते? सुपर हिट. म्हणजे त्याच्यामध्ये काय ते लक्स साबणचं सुपर हिट चित्रपट, है ना, असं त्या ठिकाणी ते दाखवतं. आणि डोक्यात तुमच्या काय बसायचं? लक्स लक्स लक्स. पूर्वी काय होतं माहिती का? लाईफ बॉय. मग ते हेलिकॉप्टर आणि ते वरतून यायचं आणि ते खाली पडायचं आणि मग त्या ठिकाणी ते ॲडव्हर्टाईज पाहिली तुम्ही कधी? मग येऊन जाऊन कोणाच्या घरी काय असायचं? लाईफ बॉय, है की नाही? कारण तुमच्या डोक्यात जे भिंत किंवा वारंवार तुम्हाला जे सांगलं जातं तेच तुम्ही करता मित्रांनो, है ना. आणि म्हणून लोक वारंवार त्या ठिकाणी खर्च करतात, ॲडव्हर्टाईज दाखवतात. इकडं फोटो, तिकडं फोटो, मोबाईलवर फोटो, टीव्ही मध्ये फोटो, सगळीकडे फोटो. आणि इतके फोटो असून सुद्धा तुम्हाला सांगतो, नांदेडला तुम्ही जा कधी, दोन्ही रोडच्या मध्यभागी जे खंबे असतात का तिथं फोटोच फोटो, हे की नाही. आणि मग तुम्ही म्हणता आज काय आहेत का लय फोटो लावले म्हणे एकाच माणसाचे. हा, मुख्यमंत्री येणार आहे म्हणे, खरं की नाही. आणि त्याला तर माहीत झालं ना, टीव्हीला सांगितलं, सगळ्यांना सांगितलं, पण त्या ठिकाणी ते भपका येऊन जाऊन तेच दिसायला लागलं. आणि मग दुसरं काय असलं की तेच त्या ठिकाणी लावलं जातं. अशा प्रकारे ते प्रचार करतात, त्या ठिकाणी डोक्यामध्ये तुमच्या टाकतात आणि मग तुम्हाला तशा प्रकारे करावं वाटतं. जावं का मग आपण नांदेडला? पाहिलं का सभाला? सभेला जातं लोक, पण इथं पोथीला येत नाही. हो, आणि ते दिसत नाही. तिकडून टीव्हीला दाखवतो, इकडे दाखवतो, तिकडे दाखवतो. घरी टीव्हीला बघ म्हणजे दिसत नाही का? तिथं काही झालं राहिलं, दंगा गिंगा, गिंगारला पडला, मेला, टेन्शन नाही. पण तिथं जाणारच ते. इतका अवघड आहे मित्रांनो, खरं की नाही? खूप अवघड आहे. आणि म्हणून लोक बोलायला लागलेले आहेत मित्रांनो. त्या ठिकाणी ब्राह्मणाला बोलायला लागले आणि ब्राह्मण म्हणतो मी डोळ्याने बघन. मग ते सासरची लटिके म्हणून पाहो ठाकले. मग ते साचकी लटके मनवणे त्या ठिकाणी पाहो ठाकले. वारंवार लोकांनी बोलल्यामुळं त्या ठिकाणी त्याला आता थोडं खरं थोडं खोटं वाटायला लागलं. म्हणजे खरं की खोटं आपण बघायचं. आणि मग आता खरं की खोटं बघण्यासाठी तो बहिणीला सांगतो. काय म्हणतो? बहिणीचे म्हणितले. काय म्हटलं बहिणीला? दोरी करीवी हे गाव. बघ, चांगली शिदोरी बांधून दे, मला जरा दुसरीकडे जायचंय. तिथीवार सांगायचं. तिथीवार कळतं का तुम्हाला? पूर्वीचे ब्राह्मण तिथी आणि वार सांगत होते. त्या बायांना त्यांनी शिकवलेलं आहे, की नाही? श्रावण महिना, भाद्रपद महिना वगैरे वगैरे जे आहेत ना, वार गार, त्या बाया त्या ठिकाणी लगेच चंद्र बघतात. हा, चंद्र बघितलं त्या ठिकाणी संध्याकाळी बघतात म्हणे आता अमावस्या संपली. हा, पूर्ण आला की गोल झाला की म्हणे आता पौर्णिमा आली. बस लगे कांड्यावर हिशोब असतो त्यांचा. उद्या परवाच तुम्हाला सांगतो आमका जोड आहे. जोड कळत का तुम्हाला? आमच्या सारख्यांना कळत नाही. आता इंग्लिश महिने कळत आम्हाला फक्त, कारण आम्ही इंग्लिश झालो तर इंग्रजाच्या डोक्यात घुसला आमच्या. आणि मग कट घालायला लागलो आम्ही. हे कट सगळं कट. कारण इंग्रजी लोक तसेच करायचे ना. आणि आमच्या महाराष्ट्रातल्या बाया पैठणी घालत होत्या. आता पाहिलं ना पैठणी किती रुपयाची? 50,000पासून सुरू होती. पण ते लोकांना कटच आवडतं. आणि ते कट आवडले की लोक आपल्याला कट हाणतात. आपल्याला कळत नाही. आणि मग 5 वर्षाची, 13 वर्षाची, 12 वर्षाची पोरगी पुरत नाही लोकांना. तुम्ही कट हाणता, लोकांना प्रदर्शन करता आणि मग कट नाही मारणार का लोक तुम्हाला? तुम्हाला कळायला नाही पाहिजे का आपण कसं वागायला पाहिजे, आपली संस्कृती काय हे ना? पण करता काय? कट आहे ना, ते इंग्रजाच्या डोक्यात घुसले भूत. कसा प्रकार आहे मित्रांनो? म्हणून ते भूत काढा बाजूला, आहे ना, पूर्ण अंग झाका. आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सांगितलं की आपली मांडी परपुरुषा देखोन दिजे की. आपण कसं राहिलं पाहिजे की सर्व अंग झाकून ठेवलं पाहिजे मित्रांनो. तेव्हा त्या ठिकाणी पुढच्यांना त्या ठिकाणी वासना निर्माण होत नाही. पण आपण वासना निर्माण होणं असं वागतो, असा प्रकार. मग त्या ठिकाणी आता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी राहिले, हे वासनेचे लोक सगळे लागले बोलायला. आणि मग त्या ठिकाणी हा म्हणतो खरं की खोटं आपल्याला बघायचं. मग खरं की खोटं बघण्यासाठी त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं बहिणीला की बाबा तू काय कर, शिदोरी कर, मला आहे ना तिथीवार सांगायला जायचंय. मग म्हणून ओण खांडे घेतले. मग ओरण खांडे घेतले, तलवार काढली. पाहिलं का? तलवार घेतली एकदम जबरदस्त.
तो गावा निघाला. आणि शिदूर घेतली बहिणीकडून. बहिणीला सांगितलं नाही आहे ना, काय सांगायचं बहिणीला कुठं चाललो काय वगैरे सांगितलं. तिथीवाला जायचं 2-4 दिवस येत नाही म्हणे आता. आता 2-4 दिवस येत नाही म्हणलं एखाद्याचं काही असलं ते म्हणे अरे बरं जरा टेन्शन गेलं आपल्यावर. खरं की नाही, असंही होऊ शकतं. पण तिला काहीच नाही ना, तिच्या काही मनात नाही, देवाच्या काही ध्यानात नाही, मनात नाही, काही प्रश्नच नाही. पण लोकांनी सांगून याचं डोकं त्या ठिकाणी भंग करून टाकलं आहे ना. लोकांमुळे यांनी तलवार काढली. लोकांमुळे तुम्ही करता मित्रांनो, ध्यानात ठेवा. पण लोकांसाठी जगायचं की देवासाठी जगायचं तुम्ही ध्यानात ठेवा. लोक तुमच्या घरी सुद्धा आग लावता बरं का. हा लय अवघड आहे. आग लावायची ती सगळे तुम्हाला सांगतो. हा लगे अशी काडी टाकून देतील आणि जातील निघून. हा तुम्हाला माहित नाही पण तुमच्या घरचे इकडे जातील तिकडे जातील. आता याला काही घेणं आहे का, पण आग लावे है ना. आणि नवीच्या डोक्यामध्ये आग घुसली की ते घरी येतं. पुढे होती काय करतो ते, हा असं नीट बोल सुरू लगे रूम न काढी मग है की नाही. आग कोणी लावली, तिसऱ्याने. भांडण कोणाच्या घरात, आपल्या घरात. आहे का काही डोकं आपल्याला. हे आग लावेल, तुम्ही आग लावायचं ऐकता, तुम्हाला एवढं कळत नाही. आणि तशी आग लावली पाहिजे खय्यांनी लोकांनी है ना. देव माडीवर आता आणि त्या ठिकाणी आग लावली. आग लावलेली याने त्या ठिकाणी डोक्यात घेतलं, तलवार काढली. मग तो घ्या एका मागुताला. आणि मग त्या ठिकाणी तिला सांगितलं मी काही येणार नाही. आणि तो त्या ठिकाणी गेला आणि संध्याकाळी परत आला. आणि तिकडनं शिडी लावली होती. पूर्वी अशा शिड्या होत्या लाकडाला, असे त्या ठिकाणी आडवे लाकडा हाणायचं आणि वर जायचं मागच्या इकडून है ना. आणि मग मागे एक खिडकी होती आणि त्या खिडकीला ते असे दरवाजे असायचे, असे गजगिज नसायचे पूर्वी, फक्त अशी खिडकी असायची. मग ती खिडकी होती आणि त्या खिडकीकडनं त्या ठिकाणी शिडी होती. आणि त्या ठिकाणी आणि शिडीवर गेलो. दादरे हुनी पहाव्या राहिला. आणि मग त्या ठिकाणी रात्र झाली, स्वामींचं जेवण झालं, भोजन झालं, सगळं झालं. आणि मग स्वामी वरती बाजेवर झोपायला गेले. झोपायला गेल्यानंतर काय झालेलं आहे, ती स्वामींचे श्रीचरण दाबायला गेलेले आहे. आणि त्या ठिकाणी श्रीचरण दाबत असताना त्या ठिकाणी श्रीमूर्तीपासून सुगंध येते, चंदनाचा सुगंध आला, परिमळ आलेला आहे. आणि त्या ठिकाणी काय झालं, ती श्रीचरण दाबता दाबता तिचं डोकं श्रीचरणावर असंच त्या ठिकाणी लागलं आणि तिला डुकली लागली. आणि रात्रीचे 12-1 वाजलेले आहेत. तिला समजलंच नाही ना, झोप लागली. आपल्याला कळतं का किती वाजले म्हणून. तुम्ही आताही झोपा, तुम्ही सकाळी उठून जाता मित्रांनो. मग असा प्रकार झाला आणि तो शिडीवरून त्या ठिकाणी वरती आला 10-11-12च्या दरम्यान. आणि ती त्या ठिकाणी झोपलेली होती. आणि तो त्याने बघितल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी ऐकलं की लोक सांगतात ते खरं आहे, कारण यांचं काहीतरी वाद झालेला आहे. वाद झाल्यामुळे त्या ठिकाणी ही झोपी गेलेली आहे. आणि त्या ठिकाणी ते देवाला विनवत आहे उठा म्हणून, पण देव उठत नाहीये. आणि त्या ठिकाणी तलवार काढली, खिडकीतून आत उडी मारली त्या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी बस वार करायचा की सर्वत्र श्रीचक्रधर स्वामीने श्रीमुखावरला पदर बाजूला केला आणि श्रीच्या नेत्रातून त्या ठिकाणी प्रेम कळिका संचरली. चौकळिकेचं प्रेम तिला हातातली तलवार गळून पडली. देव म्हणतात करा ना तुम्हाला जे करायचं ते. महाराज चुकलं माझं. लोकांच्या सांगण्यावरून मी इथपर्यंत पोहोचलो की देवावर त्या ठिकाणी चालून आलो. लोकांच्या सांगण्यावरून माणूस कुठपर्यंत जातो माहिती आहे मित्रांनो. आपल्या घरच्यावर तर जातोच, दारच्यावर जातो, मुलीवर जातो, सगळ्यावर धावून जातो आपण. परंतु देवावर पण धावून जातो माणूस लोकांच्या सांगण्यावरून. म्हणून लोकांचं ऐकणं कमी करत जा. ऐकावे जनाचे, करावे मनाचे, न ऐकावे मनाचेही करावे ते शास्त्राचे. तस्मात् शास्त्रम प्रमाणम ते. शास्त्रात सांगितलं ते करायचं मित्रांनो. लोकांनी सांगितलं ते करू नका. आपल्या घराचा उद्ध्वस्त होऊन जातो घर. अशा प्रकारे त्या ठिकाणी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी श्रीचरण श्री मुकुटावरून तो कपडा काढतात आणि त्याला प्रेम कळिका संचरतात. देव म्हणतात करा तुम्हाला जे करायचं ते. प्रेम झालं, ज्ञान झालं. त्याला ज्ञान झाल्यानंतर माणूस असा कशाला करेल मित्रांनो. प्रेम कळिका म्हणजे 4 कळिकाचं प्रेम. तो भक्त झाला आता, एकांकीचा भक्त. माधवा भक्त त्याचं नाव आहे मित्रांनो. मग तो एकांकीचा भक्त आहे त्या ठिकाणी. आणि मग त्या ठिकाणी देव म्हणतात आम्ही आता जातो, तुम्ही तुमचं सांभाळा. नाही महाराज मीही तुमच्या सोबत येतो, कारण भक्त देवाबिगर राहू शकत नाही. तो आता भक्त झालेला आहे. त्याच्यावर भकणं आणि भुकणं बाजूला झालं. तो त्याच्यामध्ये आलेला आहे.
त म्हणजे तलवार त्याच्या हातातून गळाली आणि त म्हणजे त्या ठिकाणी श्रीनेत्रातनं स्वामींना शक्तीचा संचार केलेला आहे. 4 कळिकेचं प्रेम त्याला त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि देव उठले आणि त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही आता निघून जातो. भक्तही निघाले. स्वामींसोबत भक्त सुद्धा मागे निघतो. आता बहिणीला कोण सांभाळण, बहिणीचं कोण संरक्षण करण, त्याने विचार केला का? आता तो देवाचा विचार करतो, कारण त्याला ज्ञान झालंय, प्रेम झालंय, शक्तीचा संचार झालेला आहे. आणि म्हणून तो भक्त त्या ठिकाणी देवाच्या मागे निघतो. त्याने आता घराचा, दाराचा, बहिणीचा, कोणाचा विचार नाही केला. लोक म्हणतात अरे उलटच झालं, आपण तर सांगितलं एक आणि झालं एक. आपण सांगितलं आणि त्या ठिकाणी त्यांनी केलं, त्यांनी बघितलं आणि त्या ठिकाणी करायला गेला एक आणि झालं एक. तो तर तेव्हा सोबतच निघून चालला म्हणे. आता या बहिणीला कोण सांभाळण्याचं, लग्न कोण करण? लोक तर त्या ठिकाणी दंग झाले की हा ब्राह्मण पागल झाला, वेडा झाला. संत मीरा वेडीच झाली ना मित्रांनो. लोक तिला पागल म्हणत होते माहितीये ना. ती काय म्हणायची, मी लग्न करणार तर श्रीकृष्ण भगवंता सोबतच करणार, म्हणून श्रीकृष्ण भगवंताची श्री मूर्ती घेऊन फिरत होती. किती नावं ठेवलं लोकांनी तिला. पण संत मीरा गेली तर आता संत मीरा जयंती साजरी करतात लोक. मेल्यावर किंमत कळती लोकांना माणसाची, तोपर्यंत नाही कळत मित्रांनो. आहे ना संत मीरा, तिचे चरित्र वाचा मित्रांनो. तिच्या चरित्राचं माहिती घ्या तुम्ही की संत मीरा कशी होती, संत मीराला कसं लोकांनी नावं ठेवले. बघ घुंगरू बांध कर मीरा नाचे रे. कोणासाठी? देवासाठी सगळं करायची ती. अशी संत मीरा होती. तशा प्रकारे आता हा महादेवा भक्त सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या मागे जात आहे. बहिणीला घरी सोडून दिलं, बहीण आता घरी राहत आहे. तिनं आता काही विचार केला नाही, त्याने आता कोणता विचार केला नाही. आणि देव निघाले आणि भक्तही तैसेच निघाले. एक नदी येते, एक गाव येतं. देव म्हणतात ते बघा तुम्ही आमच्या सोबत आले, सर्व घर दार सगळं सोडून आले, पण तुम्हाला जो जंग लागलाय ना, गंज लागलाय ना, तुम्ही आमचा एक तलवार घेऊन आले होते. तुमच्या मनामध्ये आमच्याविषयी जो भाव होता ना, तो भाव कायमचा जाण्यासाठी, तो गंज निघण्यासाठी आम्ही त्या गावाला राहणार, तुम्ही ह्या गावाला राहणार. भक्त देवाबेगर राहू शकत नाही. देव त्याला दचक देतात, वियोग देतात. वियोग दुःखामुळे त्या ठिकाणी इतका तडपतो मित्रांनो, खूप तडपतो. आणि मग देव म्हणतात तुम्ही या गावाला राहत जा, आम्ही त्या गावाला राहू. नदी आडवी आहे. देव म्हणतात आम्ही तुम्हाला 15 दिवसाला, महिन्याला भेट देऊ. कारण देवाने भेट नाही दिली तर देव जिवंत राहू शकत नाही मित्रांनो. त्यालाच भक्त म्हणतात. तुम्हाला माहितीये समुद्रामध्ये श्रीकृष्ण भगवंत बुडाले अशी चर्चा झाली होती है ना. कारण त्या ठिकाणी नंदराजाला काढण्यासाठी श्रीकृष्ण महाराज बुडाले होते. नंदराजाला काढण्यासाठी, कारण त्या वरुणाने काय नंदराजाला घेऊन गेला होता. आणि मग नंदराजाला काढण्यासाठी श्रीकृष्ण भगवानही बुडाले. आणि मग जिकडं तिकडं वार्ता पसरली, नंदराजाला काढण्यासाठी श्रीकृष्ण महाराज बुडाले. आणि मग त्या ठिकाणी सगळे लोक त्या ठिकाणी दुःख करायला लागले. आणि इकडं रुक्मिणी मातेला समजलं की बाबा श्रीकृष्ण महाराज बुडाले. आणि ती हिरे माणिक मोत्याच्या रांगोळी काढत होती, ती विलया गेली. ती काय झालेली? विलया गेलेली आहे. कोण ना? रुक्मिणी माता विलया गेली. सत्यभामा त्या समुद्राच्या काठावर येऊन लोळायला लागली, रडायला लागलेले आहे. आणि नंदराजाला घेऊन श्रीकृष्ण महाराज वर आले. आणि लोक बघितलं आणि म्हणे एवढी गर्दी. सत्यभामाने बघितलं, अगं म्हणे तुला काय झालंय? अरे कपडे नीट कर. इतकी अवस्था केली. तुझी जर ही अवस्था आहे तर रुक्मिणीची कशी असेल? ते लगेच झटका आणला.
मी तुमच्यासाठी इथं आले आणि रुक्मिणी घरी मेकअप करत आहे आणि तुम्ही इथेही तेच नाव काढता. सौती मत्सर खूप असतो. ती म्हणते मी सगळ्यात जास्त तुमच्यावर प्रेम करते आणि तुम्ही वारंवार रुक्मिणीचं नाव घेतात. हो म्हणे ठीक आहे. नाही ती कुठे म्हणून म्हटलं हे ना. नाही पण मग त्यांची अवस्था कशी आहे म्हणजे काही अवस्था गिवस्था नाही झालं म्हणजे तिला काही होत नाही. आरशा समोर त्या ठिकाणी मेकअप करत आहे. हो दाखवा बरं, चला बरं. सत्यभामा त्या ठिकाणी श्रीकृष्ण महाराजांना घेऊन येते आणि दाखवते आणि खरंच ती हिरे माणिक मोत्याच्या रांगोळी काढत असते मित्रांनो. कोण? रुक्मिणी माता. भक्त त्याला म्हणतात जो देवाबेगर जिवंत राहत नाही मित्रांनो. मग तशा प्रकारे बघितलं ते हिरे माणिक मोत्याच्या रांगोळी काढत होते पण त्या ठिकाणी ती रांगोळी काढताना ती अशीच राहिली. समजलं तिला देव समुद्रात गेले की ही विलिया गेली. तशीच अशीच आहे तटस्थ जणू काय चित्र आहे, पुतळा आहे. आणि मग म्हटलं सत्यभामाला हाका मारा बरं रुक्मिणीला. आणि मग हाका मारते रुक्मिणी देव आले. रुक्मिणी एक नाही दोन नाही. आणि मग देवाने कानाजवळ त्या ठिकाणी असा हात केला आणि आवाज दिला रुक्मिणी. पुन्हा आवाज दिला रुक्मिणी. बस काहीच बोललो नाही. आणि मग त्या ठिकाणी सत्यभामेला सांगितलं काय झालं रुक्मिणीला. आणि काय माहिती मला तर वाटलं मेकअप करत आहे आणि हात लावून बघा बरं तिला. आणि मग असा हात लावला आणि त्या ठिकाणी ती धक्कन दिशी पडली. आणि मग देवाने मोठ्याने आवाज दिला रुक्मिणी आम्ही आलोय. आणि ती जागी झाली. पाहिलं देवाबिगर भक्त जिवंत राहू शकत नाही. तेव्हा सत्यभामाला कळलं की देवाचं निष्ठ समुद्रात गेले म्हणले की ही गेली. आपण फक्त लोळत होतो. काय सत्यभामाने काय केलं? फक्त लोळली. अंगावरचे कपडे त्या ठिकाणी रडायला लागले, पडायला लागले. पण सत्यभामा तर जिवंत, रुक्मिणी तर जिवंतच नव्हती राहिली. याला म्हणतात भक्त मित्रांनो. तसा हा भक्त त्या ठिकाणी स्वामींच्या सोबत निघाला आणि त्या ठिकाणी त्यांनी घर दार सगळं सोडलेलं आहे मित्रांनो. आणि मग त्या ठिकाणी काय झालेलं आहे? तो त्या गंगेच्या काठावर उभा राहिलेला आहे आणि देव त्या गावाला जातात आणि भक्त या गावाला राहतात. आणि भक्त या गावामध्ये राहून त्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी ज्या गावात राहतात तिथून एक भिक्षा मागण्यासाठी ब्राह्मण येतो. आणि मग ब्राह्मण आल्यानंतर त्या ठिकाणी तो भक्त विचारतो काय हो आमचे देव तुमच्या गावात आहेत, कशा आहेत ते? म्हणजे कोण कसे काय? अजान बाहु विशाल नेत्र लंब कर्ण गोरवर्ण अशा प्रकारे वर्णन करून सांगितलं. भक्तांनी श्री चक्रधर स्वामींचा त्या ठिकाणी वर्णन करून सांगितलं, श्रीमूर्तीचं वर्णन करून सांगितलं. आणि त्या ब्राह्मणाला पटलं. म्हणे हो आमच्या गावामध्ये एक त्या ठिकाणी ईश्वर पुरुष आलेले आहेत, तुम्ही सांगतात तसेच आहेत. ते भिक्षा मागतात आणि त्या ठिकाणी राहतात. म्हणे हो कशा आहेत ते? चांगले आहेत ना? म्हणे हो चांगले आहेत. मग त्या ठिकाणी तो वापस जातो भिक्षा करून भक्ताच्या गावावरून. आणि मग पुन्हा दुसऱ्या दिवशी भक्त तिथं उभा राहतात. देव नाही आले अजून. देवाची वाट बघतो मित्रांनो. मी भक्त नाही देवा सेवा कशी करावी. मी भक्त नाही देवा सेवा कशी करावी. पर्यंतरात माझ्या मूर्ती तुझी असावी. पर्यंतरात माझ्या मूर्ती तुझी असावी. तो ब्राह्मण गेला त्या ठिकाणी. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी ज्या गावात राहतात त्या ठिकाणी तो ब्राह्मण परत जातो. आणि परत गेल्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी येतो. पण तोपर्यंत हा भक्त स्वामींची श्रीमूर्ती आठवण करत असतो. देवा तुम्ही मला सोडून गेले. रडायला लागला तो भक्त. अहो देवावर तलवार घेऊन गेलेला व्यक्ती देवासाठी रडायला लागला. कमाल आहे ना. प्रत्येक माणसामध्ये धर्म आहे मित्रांनो. फक्त त्याला जागृत करणारा गुरु भेटला पाहिजे. प्रत्येक माणूस चांगला आहे मित्रांनो. फक्त तो धर्म जागृत करता आला पाहिजे.
प्रत्येक माणसाच्या आतमध्ये दोष आणि गुण आहेत मित्रांनो. तुमच्या शेतामध्ये बद होत असेल, गवत आहे ना, त्याला बद म्हणतात त्या ठिकाणी, आणि तिथं फक्त हराळी असते, तिथं आऊत सुद्धा लागत नाही, खरंय ना. पण तो बद काढला, त्या हराळ्या त्या काशा काढल्या, आणि तिथे जर समजा आपण काही लावलं पेरलं तर असं मोठ्याने उगतं ना, असं भार आतूनही पिकतं ते. तशा प्रकारे माणसाचा धर्म जागृत केलेला मित्रांनो, की माणूस धर्म आचरायला पक्का होऊन जातो. अशा प्रकारे तो भक्त तलवार घेऊन जाणारा पण स्वामीसाठी रडायला लागला. देव त्या गावाला आहेत, मी या गावाला आहे, देवाने मला या गावाला ठेवलं, देव त्या गावाला गेलेले आहेत. आणि म्हणून देव म्हणतात, ते भक्त म्हणतो, देवा जरा अलीकडे या, मला पलीकडे घ्या. म्हणजे देव म्हणतात, भक्त म्हणतो की महाराजा अलीकडे या, मला आपला श्रीकर द्या, मला पलीकडे घ्या ना, नाहीतर मी नदीमध्ये वाहून जाईल, या पाण्यात वाहून जाईल. तसं मित्रांनो आपण प्रपंचामध्ये संसारामध्ये वाहून चाललो मित्रांनो. संपत आलं आपलं आयुष्य मित्रांनो. कोणाचं 30 झालं, कोणाचं 40 झालं, कोणाचं 60 झालं, कोणाचं 70 झालं, 80 झालं, 90 झालं, राहिले 10 वर्ष तरी सुद्धा आपण देवाला शरण येत नाही मित्रांनो. काय सांगता, कधी वाहून जातो ना आपण इतकं घट्ट धरलेलं आहे आपल्या घराला, दाराला वगैरे वगैरे, गोचडासारखं धरलेलं आहे मित्रांनो. एखाद्या बैलाला गोचडे एवढे होऊन जातात आणि त्या गोचड्याने रक्त पिऊन पिऊन इतकं ती गाय किंवा ती बैल आहे ना, ती गाय इतकी नुसते हडकं राहतात तिला, है ना, पण हडकं असल्यावर सुद्धा तो गोचिड मात्र त्या गायीला सोडत नाही. अशा प्रकारे तुम्हाला सांगतो लोक त्या ठिकाणी प्रपंचाला चिटकून बसलेले आहेत. धन दौलतही तुझ्या नाही कामी, धन दौलतही तुझ्या नाही कामी, दरी तो कशाला तयाची ही आस, जीवनात शांती मिळेना कुणास, संसारात नाही सुखाया जीवास. संसारामध्ये सुख नाही मित्रांनो. विचार करा आपल्या जिंदगीचा. शेवटी तरी त्या ठिकाणी हाडकाला रक्त नसतं मित्रांनो. हाडकातला गीत सुद्धा आपण त्या ठिकाणी चोखायचा प्रयत्न करत असतो, काही निघत नाही मित्रांनो त्याच्यातनं. शेवटी तरी नामस्मरण करत जा, चिंतन करत जा, नाही तर काही हातात येणार नाही मित्रांनो. अशा प्रकारे तो भक्त त्या ठिकाणी नदीच्या काठावर उभा आहे आणि त्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या गावातनं तो ब्राह्मण येतो आणि त्या ठिकाणी त्याला विचारतो, देव कसे आहेत? हो चांगले आहेत. त्या ब्राह्मणाने एक दिवशी विचार केला, म्हणे हा जो भक्त आहे देवाचं रोज नाव काढतो, रोज देवासाठी रडतो, पडतो, झटतो, है ना, झाडाला त्या ठिकाणी आलिंगन देतो तो भक्त, म्हणे चांगले आहेत देव, त्या गावात राहतात. हो कशी आहे तब्येत? चांगली आहे. तुम्ही निघले तेव्हा देव काय करते? नाही बसले होते, चिंतन करत होते. देवाने मला अजून दर्शन दिलं नाही. देव म्हणले होते 15 दिवसाला महिन्याला मला इथं भेट देतील. मी नदीच्या काठावर रोज देवाची वाट बघत असतो. आता देवाची वाट बघतो ना, आधी तलवार घेऊन गेला होता. पाहिलं का माणूस किती चांगला आहे, माणूस वाईट पण आहे मित्रांनो. चांगला आहे आणि वाईट आहे, दोन्ही गुण तुमच्यामध्ये आहेत, है ना. पण ज्याला वाईट आहे त्याला वाईटच म्हणावं असं नाही ना मित्रांनो. त्याचा तो गुण जर जागृत झाला की तो इतका भक्त होऊन जाईल मित्रांनो. वाल्यापुढे किती भक्त झाला, नागदेवाचार्य कसा भक्त झाला हे तुम्हाला कळायला पाहिजे मित्रांनो. म्हणून त्या ठिकाणी प्रत्येक माणूस धर्मवान आहे, फक्त त्याला गुरु तसा भेटला पाहिजे, तो धर्म करण्यासाठी सुसज्ज आहे. अशा प्रकारे त्या ठिकाणी भक्त गेल्यानंतर, ते सांगितल्यानंतर भक्त त्या झाडाला आलिंगन देतो मित्रांनो. देवा तुम्ही मला सोडून गेले, रडायला लागला तो देवासाठी. अभागी अधामा माझा पापियाचे, कर्माचे डोंगरा अनंत जन्माचे, कसा निस्तरेन देवा संदेह पडला, संदेह पडला, संदेह पडला. काय सांगू देवा मुख
तोंड दाखवायला त्याला जागा नाही राहिली मित्रांनो. ज्या देवावर तो तलवार घेऊन गेला होता त्या देवाने आता ठरवलं की याच्याकडे जायचं नाही, याला दचक द्यायचं. वियोग दिला है ना. आपण वियोग दिल्यानंतर त्या ठिकाणी त्या माणसाची किंमत कळते मित्रांनो की हा माणूस किती महत्वाचा होता. आपण रोज रोज उठलं की एकाच्या घरी, उठलं की एकाच्या घरी, त्या माणसाची किंमत कमी होते मित्रांनो. पातले पण म्हणतात त्याला. म्हणून देव म्हणले तुम्ही या गावाला राहा, मी त्या गावाला राहतो. आता देवाची त्याला आवडी संचारलेली, प्रेम कळिका त्याला त्या ठिकाणी झालेली, चौकळीचं प्रेम आहे. देवासाठी आलिंगन देतो तो, देवासाठी रडतो, झाडाला आलिंगन देतो माहितीये. झाडांना मातींना त्या ठिकाणी विचारतो अरे तुम्ही पवित्र झाले, पण देव मला सोडून गेला. आणि तो ब्राह्मण बघतो म्हणे हे किती पागल झाले म्हणे, देवासाठी वेड झालं म्हणे. एखाद्या वेळेस स्त्रीला पुरुषाविषयी आवडी असते आणि पुरुषाला स्त्रियांविषयी आवडी असते, आणि याला तर एका पुरुषाविषयी एवढी आवडी कस काय. त्या ब्राह्मणाने ठरवलं आपण उद्या खोटं बोलायचं. बघू म्हणे हा खरंच भक्त आहे का ढोंगी भक्त आहे. तो ब्राह्मण स्वामींच्या गावातनं आला, भिक्षाला चाललेला होता आणि देवाचा भक्त तिथं नदीवरच्या काठावर आला. म्हणे आले म्हणे हो म्हणे आमचे देव कसे आहेत म्हणे चांगले. मग अहो म्हणे तुम्हाला माहिती नाही म्हणे काय तुम्हाला माहिती नाही. अहो सापा निमित्ते त्यांनी विजय केले. अहो खरं बोलताय का तुम्ही. अहो खरं सांगतोय तुम्हाला, सर्प निमित्त त्यांनी विजय केले. अहो सापाने त्यांना असं केलं. आणि म्हणून त्या ठिकाणी तो ब्राह्मण खोटं बोलतो. पुन्हा विचारलं, तीनदा विचारलं, खरं सांगताय की खोटं. अहो मी खरं सांगतोय, सर्प निमित्त त्यांनी विजय केलं. आणि धाडकन दिसली भक्त कोसळला. देवा विनार्थ नाही मम जीवना जीवनाला, सहवास अंतरला तो दुःख हे मनाला. कशी खंत आली प्रभू माझी स्वामीला, मी गुन्हा काय केला. बस त्याचा तो गुन्हा त्याच्या लक्षात आला आणि त्या ब्राह्मणाने खोटं सांगितलं. खोटं सांगितलं आणि भक्त बस धाडकन दिवशी जमिनीवर कोसळलो. देह सोडून दिलं मित्रांनो भक्तांनी. ब्राह्मण म्हणतो अरे मी तर याच्यावर बघत होतो हा खराच आहे की खोटा आहे, आणि हा तर बस उभ्याने पडला मेला. पण ब्राह्मण धाव पळत देवाकडे गेला. म्हणे महाराज महाराज म्हणे काय झालं. म्हणे महाराज तुमचा एक भक्त त्या गावाला मला रोज भेटत होता, मला तुमच्याविषयी रोज विचारत होता. मी त्याला रोज चांगलं सांगत होतो, पण महाराज त्याला इतकी आवडी, तुमची इतकी आवडी की जशी एखाद्या स्त्रीला एखाद्या पुरुषाविषयी आवडी असते आणि पुरुषाला एखाद्या स्त्रीविषयी आवडी असते, त्याच्याही पेक्षा त्याला असं काहीतरी आवडी इतकी. मी म्हंटल बघू याला खरंच आवडी आहे की नाही. मग मी खोटं सांगितलं महाराज त्याला. मी काय सांगितलं म्हणजे मी खोटं बोललो की सर्प निमित्त आपण विजय केले. आहा भटो हे काही केले. अहो तुम्ही ब्राह्मण आणि तुम्ही भूतग्रामाला अभय द्यायला पाहिजे ना, तर तुम्ही त्या ठिकाणी खोटं बोलले. असं खोटं बोलून त्या ठिकाणी तुम्ही त्याचा घात केला. ऐसा सत्य अर्थ न बोलिजे मा तुम्हारी असत्य कैसे बोलविले. अरे एखाद्याचा बाप किंवा आई मरते ना, तर लोक त्या ठिकाणी सांगतात अहो तुम्ही दोघंही लवकर या. म्हणे का नाही तुमच्या आईची तब्येत बरी नाही. अहो लोक खरं बोलत नाही आणि तुम्ही सरळ सांगितलं की सापानिमित्त विजय केलं. तुम्हाला बोलताना काही वाटलं नाही. लोक सुद्धा नाही सांगत मित्रांनो. आताही तुम्ही बघा लोक लगेच फोन करतात तिच्या लेकीला आणि त्या ठिकाणी लेकीला सांगतात तुम्ही दोघंही या, आपल्या बाबाची तब्येत खूप खूप विजय खराब झालेली आहे, दवाखान्यात आणलेलं आहे. काय माहित त्यांना दवाखान्यात घरी आणतात काय. तितक्यातच तिच्या पोटामध्ये त्या ठिकाणी गोळा उठतो. दवाखान्यातून घरी आणलं याचा अर्थ माझे बाबा नाही राहिले.
आणि ती लगेच सांगते, अहो ऐकलं का म्हणे, काय आपल्याला लवकर जावं लागणार आहे, कोणतंही काम असलं सोडून, सगळं काम सोडून ती आपल्या बापाला भेटण्यासाठी येत असते. लोक खरं सांगत नाही मित्रांनो, आपला बाप आपली आई मेली तर. आणि या ब्राह्मणाने खोटं सांगितलं की सापानिमित्त देव गेले, आणि धाड कंदेशी भक्त मरून गेला मित्रांनो. ते म्हणले, आता तिथं गेल्या ना सरी तुमच्याकडे कुदळ आणि खोरा आहे का, फावडा आहे? हो म्हणे महाराज, आणतो मी. देवाचं खड्ड भक्ताचं खड्ड खाण्यासाठी देव हातामध्ये फावड आणि कुदळ घेऊन येतात, टिकाव घेऊन येतात. आपलं खड्ड सुद्धा लोक खांदत नाही मित्रांनो. आता जशीपीनं खांदायला लागले लोक. देवाचा भक्त आहे तो मित्रांनो, देवाचा योगामध्ये त्याने आपलं जीवन संपून टाकलं. आणि त्या ठिकाणी पोहोचले देव. नदीच्या अलीकडनं ते गाव होतं आणि देव त्या ठिकाणी गेले. भक्ताला बिलगले, अरे आम्हाला सोडून गेला तू, थोडा वेळ थांबायचं होतं ना, आम्ही तुम्हाला भेटायला येणार होतो. कारण देवाने वियोग का दिला होता की तुम्हाला तो गंज लागलेला नाही, तो निघला पाहिजे. आणि रडून रडून दुःख करून करून तो गंज पूर्ण धुवून टाकला होता भक्तांनी. पण यांनी खोटं सांगितलं, आणि खोटं सांगितल्यामुळं भक्त देवाबीवर राहू शकत नाही. तीनदा विचारल्यानंतर त्या ठिकाणी भक्ताने आपलं देह सोडून दिलं मित्रांनो. देवाने ते श्रीचरणाने त्या ठिकाणी उचललं, डोक्यावर हात फिरवला, वेगू केला, आम्हाला सोडून गेले तुम्ही. देवाला दुःख झालं. वियोग दुःखी मरण यावे डांगुरिया दायंगाचे अश्रू असावे माझी आनयनी दयाळा माझी आनयनी नागंबेची आस सावी भाव उसाचा श्वान परी हे जळके जीवन जाळूनी उजळणे दयाळ जाळूनी उजळणे. देवाने डोक्यावर हात फिरवला. देवाला दुःख झालं, मला भक्त सोडून गेला. भक्ताला वियोग दिला देवाने आणि सगळे दोष नासून घेतले आणि भक्त देवासाठी मेला. मित्र, हा तोच भक्त आहे जो तलवार घेऊन आला होता देवावर त्याने संशय घेतला होता की माझी बहीण देवाची सेवा करते आणि लोक असं बोलतात म्हणून लोकांच्या बोलण्यावरून तलवार उगारली होती. देवाने त्याला प्रेम कळिका संचारलं, 4 कळिका संचारलं. तो भक्त झाला आणि देवाने योग दिला, तर तो भक्त देवाला सोडून गेला, देवासाठी मेला. देवाने घर करवलं, घर केलं त्या ठिकाणी आणि आतमध्ये जाऊन बघितलं आणि सांगितलं त्या ब्राह्मणाला, धरा टिकून. देवाने इकडनं धरलं, मुंडक्याकडनं देवाने धरलं आणि आत ठेवलं. आत त्या ठिकाणी झोपवलं. झोपल्यानंतर त्या ठिकाणी नमक वगैरे टाकलं आणि माती टाकली वरतून. अंतिम संस्कार केला देवाने भक्ताचं देव करतो. मित्रांनो, तुम्ही भक्त कुठे आहे? भक्त व्हायला जाता आणि 4-5 दिवस करताना लगेच घरी निघून येतात. अहो, भक्त व्हावं लागतं मित्रांनो. तेव्हा कुठं देव करतो. देवाने स्पष्ट सांगितलं, तू माझ्यासाठी कर, मी तुझ्यासाठी करतो. पण आपण दम नाही काढत ना मित्रांनो. लगेच आपल्याला कोणी बोललं की लगेच आपण निघून येतो. सहन नाही करत आपण. भक्ताने सहन केलं. देव त्या ठिकाणी भक्ताला निक्षेप करतात आणि देव म्हणतात, भाई कोणाला कोणाचं दुःख, कोणाला कोणाचं दुःख, आम्हाला आमच्या भक्ताचं दुःख. अशा प्रकारे हा भक्त सद्गतीला पोहोचला. कसा असतो माणूस आणि कसा होतो माणूस पाहिला नाही.
भक्ती करा मित्रांनो, विभक्त होऊ नका देवाजवळ. भक्त त्याला म्हणतात जो भक्त देवाची भक्ती करतो, इतर कोणाची नाही. बरं, देवाचीच भक्ती केली त्यांनी, दुसरं कोणाला म्हणला का? तो गेला का कुठं? देव मला सोडून गेले म्हणून तो गेला का कोणा देवतेकडे कुठं? देवालाच विचारत राहिला आणि देवाचीच भक्ती केली मित्रांनो. असा हा महादोबा भक्त आहे मित्रांनो. अशी भक्ती करा मित्रांनो. त आणि क एकत्र आलं की भक्त होऊन जातं आणि त बाजूला झालं की भक्त राहून जातं. बघू नका मित्रांनो, कुठं फेडणार? भुकत राहिले तुम्ही साधू संतांविषयी, कोणाविषयी कोणाची निंदा चुगली करत राहिले, कुठं फेडणार? भक्त व्हा मित्रांनो. पाहिलं ना, निंदा चुगली केल्यामुळे तो देवावर धावून गेला. म्हणजे त्याला तुम्ही काडी लावली. दुसऱ्याचं पेटवून दिल्यावर आपल्याला बरं वाटतं, पण आपलं पेटल्यावर मग काय होईल? दुसऱ्याचं वाईट चिंतन केल्यावर मित्रांनो आपलं चांगलं होत नसतं. पण कधीही दुसऱ्याचं चांगलं हो, माझं झालं किंवा न झालं तरी चालेल. पण सुदामा विचार करत होता, म्हणे मला आधी घर नाही पाहिजे, मी ज्या ठिकाणी भिक्षा मागत होतो ना त्यांचे घरही आधी बांधून द्या. विश्वकर्माला सांगितलं. तेर सुदामा पोहोचायचा बाकीच होता, पण त्याच्या पत्नीनं सांगितलं, आम्ही या घरी या गावात भिक्षा मागून खाल्ली ना, यांचे घर आधी चांगले करा. तर यांच्या घरातूनच आम्ही भिक्षा मागून खाल्ली. भिक्षा दिल्यावर काही कमी पडत नाही मित्रांनो. सुदाम नगरी झाली आणि मग विश्वकर्माने त्या ठिकाणी राजमहल, श्रीकृष्ण भगवंतासारखं सुदामाचं राजमहल केलं. सुदाम नगरी नाव दिलं. पाहिलं ना, याला म्हणतात भक्त मित्रांनो. भक्त व्हा मित्रांनो, विभक्त होऊ नका. देव धर्म करा आणि आपला एक निष्ठ परमेश्वर ओळखून घ्या मित्रांनो. किती किती चांगल्या चांगल्या वेळा देवाने तुम्हाला सांगितल्या. भक्त इतके तर तुम्ही नाही ना, इतके तर तुम्ही कोणावर धावून गेले नाही ना, इतके तर तुम्ही हातात कधी तलवार वगैरे घेतली नाही ना कोणासाठी. पण इतका माणूस त्या ठिकाणी बाजूला सरकलेला देवाने व्यवस्थित केला आणि त्याला भक्त केलं, आणि तुम्ही भक्त नाही होऊ शकत. हाची धर्म आहे खरा, ईश्वराची कास धरा. शरण आलो देवा तुम्हा, संसाराचा सीन गेला. श्रीचक्रधर देवा कळला, संसाराचा सीन गेला. ज्याला श्री चक्रधर स्वामी हा देव कळला ना मित्रांनो, तो संसाराचा सीन त्याचा कमी होऊन जातो. म्हणून देव खूप महत्वाचा आहे. अन्य व्यावृत्ती सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सूत्रपाठात सांगितली. तो देव श्री चक्रधर, वचन सांगितले सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी. 1050 वचन आहेत मित्रांनो. या महाराष्ट्राला आगळी वेगळी देणगी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी देऊन गेले. वचनरूप परमेश्वर आजही तुमच्या जवळ आहे. आणि म्हणून ते वचन स्वामींचं लक्षात ठेवा, स्वामींचं लीलाचरित्र लक्षात ठेवा मित्रांनो. भक्त व्हा मित्रांनो. आणि म्हणून परमेश्वर म्हणतात, कर्मभूमीच्या देवता होती, परी परमेश्वर नव्हती. मित्रांनो, एक ना एक देवता काय करते आणि काय नाही करत हे ब्रह्मविद्या जाणत्याला माहिती आहे. कर्मभूमीच्या देवता किती ना 13 कोटी, तयात मुख्य किती ना 4. हा सगळं माहिती आहे मित्रांनो. पण ही ब्रह्मविद्या तुम्हाला कधी आम्ही 10 दिवसात आणि 7 दिवसात कशी सांगणार मित्रांनो? अहो, चपराशाच्या नोकरीसाठी आपल्याला 12 वर्ष त्या ठिकाणी शिकावं लागतं आणि कुठं घंटी वाजवायची त्या ठिकाणी नोकरी लागते. 10 दिवसात आणि 7 दिवसात तुम्हाला कसं सांगायचं मित्रांनो? कसं कळलं की आपला देव असा आहे म्हणून? त्यासाठी तुम्हाला रोज लीलाचरित्राचं वाचन करावं लागेल, चिंतन करावं लागेल. देव जाणून घ्या मित्रांनो.
त्याच्या पुढे देवाने सांगितलं, अष्टदेव योनी देवता होती, परी परमेश्वर नव्हती. अंतराळीचे गण गंधर्व देवता होती, परी परमेश्वर नव्हती. सत्य कैलास क्षीराब्दीचा हे सगळं सांगितलं मित्रांनो. स्वर्गीच्या इंद्रचंद्राधिक देवता होती, परी परमेश्वर नव्हती. हे लीळा चरित्रात सूत्रपाठात तुम्ही हे वचन बघा, स्वामींचे काय सांगतात. जाणून घ्या मित्रांनो, परमेश्वर कोण आहे. कोणी सोडवणार नाही तुम्हाला एका श्री चक्रधर स्वामीशिवाय, एका चक्रपाणी वांचोनी. देवतेची केली भक्ती नाही मिळाली हो मुक्ती. देवतेची केली भक्ती नाही मिळाली हो मुक्ती. शरण आलो देवा तुम्हा, संसाराचा सीना गेला. शरण जा मित्रांनो देवाला, संसाराचं सीन निघून जाईल तुमचं. नाही तर आपण शेतातून येलो की असं म्हणतो ना की लय आज सीन उठलाय, म्हणजे खूप अंग दुखायला लागलं माझं. झोपून जातो मित्रांनो. आपण शेतामध्ये काम करून येतो आणि बाजूला पडतो किंवा कुठे एका ठिकाणी पडतो, टक्कन दिसे आपली झोप लागून जाते. पाहिलं ना किती सीन आहे मित्रांनो, किती दगदग आहे. कोणासाठी आहे? पोट आपलं एवढं एवढंच आहे, पण किती करतो ना आपण. याला होईल, त्याला होईल, माझ्या लेकीला होईल, लेकाला होईल, सगळ्यासाठी करतो आपण. पण आपल्यासाठी कोण करण्याचा कधी विचार केला तुम्ही? थोडंसं आपल्यासाठी पण करा. या दोन हाताने दानधर्म करा, साधू संतांना दंडवत करा, देव करा. कुठं देवपूजा असेल तर देव करायला जा. काही सोबत येणार नाही मित्रांनो. इतका मोठा भक्त आहे ना असणारा तो त्या ठिकाणी सुधारला, आपण कधी सुधारायचं? लीळा चरित्र माणसाचं चरित्र बदलून टाकतं मित्रांनो. बाकी तुमचा प्रश्न आहे, तुम्हाला काय करायचं. देव ज्ञान देऊन उतराई होती. देव ज्ञान देतात, तुला जे करायचं ते कर भाऊ. तुमचा प्रश्न आहे. आजपर्यंत देवाचं ऐकलं नाही म्हणून देवाला माफी मागा. पतित पावन दीन दयाळा, दया करे रे स्वामी, अज्ञानाने घडले पातक, म्हणून पापिया मी. दया करी रे स्वामी, ज्या मनाने पाप कल्पिले, हे मन तुला दिले मी. दया करी रे स्वामी, ज्या वाचेने जना दुखविले, ती वाचा तुला दिले मी. दया करी रे स्वामी, देहाने हा कर्म कराया, दास तुझा मी झालो. पतित पावन दीन दयाळा, दया करी रे स्वामी, दया करी रे स्वामी. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. दंडवत हो.
टाळ्या वाजवा मित्रांनो. हात वर करा, हात वर करा. त्याच्यामध्ये बघा, हात वर करा. सगळ्यात व्यवस्थित घ्या. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. ज्यांची पंगत आहे यायचं आहे.